पण तरी सुद्धा काही वेळेला जास्त विचार केल्यानंतर सुद्धा माणूस द्विधा मनस्थितीत येतो की मी हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ, हे केलेलं जास्त योग्य राहील का ते केलेलं जास्त योग्य राहील. आणि कबीरदासजींसमोर तर ह्या दोह्यामध्ये अजून जो पुढचा दोहा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तर एक वेगळीच चिंता त्यांना लागली. त्यांच्या समोर त्यांचे गुरु पण उभे आहेत आणि ईश्वर पण उभा आहे. आणि ते म्हणतात की मी या दोघांपैकी कोणाचे पदस्पर्श पहिल्यांदी करू. गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय. गुरु गोविंद दोन्ही उभे कोणाचे स्पर्शू पाय, हा प्रश्न कबीरांना पडलेला आहे. गुरु आणि गोविंद दोन्ही उभे, गुरु गोविंद दोन्ही उभे कोणाचे स्पर्शू पाय. त्यावर सोल्युशन तेच देत आहे, हरिदर्शनच गुरुमुळे रे कशास शंका जाय. मला जर ईश्वर प्राप्ती करण्याचा मार्गच जर माझा गुरु दाखवतो आहे तर या दोघांपैकी कोणाचे पाय आधी स्पर्श करू हा विषय येतच नाही त्यांच्या दृष्टीने. साहजिकच मी माझ्या गुरुचेच पदस्पर्श करणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गुरुविषयी सुद्धा अनेक दोहे त्यांचे आहेत. शेवटी आपल्याला ज्याला म्हणतो आपण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा गुरु असतो आणि त्या गुरुला त्यांनी प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे.